नमस्कार, मी अर्षद सर आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपण 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 1 चा फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स आज स्टार्ट केलेला आहे। मागच्या लास्ट लेक्चर पर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 1.2 ही कंप्लीट केलेली आहे। सगळ्या मुलांनी काय करायचं आहे, आपले जे लेक्चर्स आहे ते सुरुवातीपासून बघायचे आहे। कारण की काय आहे, जर तुम्ही सुरुवातीपासून जर लेक्चर्स बघितले तर तुम्हाला हा जो फर्स्ट चॅप्टर आहे तो पूर्ण समजेल। ठीक आहे, तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण क्रॅमर्स रूल मेथड ही स्टार्ट करणार आहे। बघा, क्रॅमर्स रूल मेथड किंवा याच मेथडला अजून एक नाव आहे डिटर्मिनंट मेथड, असे दोन्ही नाव या मेथडचे आहे। आतापर्यंत आपण एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड आणि ग्राफिकल मेथड या दोन्ही मेथड आपण या चॅप्टर मध्ये कंप्लीट केलेले आहे आणि त्या व्यवस्थित मी तुम्हाला समजून पण सांगितलेले आहे। या लेक्चर मध्ये आपण जी 3rd नंबरची मेथड आहे ही मेथड आपण यामध्ये स्टार्ट करणार आहे। तर चला स्टार्ट करूया। अगोदर तुम्हाला डिटर्मिनंट म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। डिटर्मिनंट मध्ये कसं असतं बघा, या टाइपच्या साइन मध्ये या 4 व्हॅल्यूज दिलेल्या असतात, यालाच आपण डिटर्मिनंट म्हणतो। तर हे याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची असते। आता ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करणार हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। या ठिकाणी जे ए बी सी डी वगैरे दिलेलं आहे हे सगळे व्हॅल्यूज असतात। ठीक आहे, तर हे फाइंड कसं करायचं बघा, तुम्हाला फक्त या चारही व्हॅल्यूजचं काय करायचं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं। ते कशा पद्धतीने करणार व्यवस्थित समजून घ्या। अगोदर तुम्ही काय करणार, या टाइपचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार। क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तुम्ही या दोघांचा तिरकस गुणाकार करणार। ठीक आहे, खूप सिंपल आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करणं। या दोघांचा तुम्ही तिरकस गुणाकार करणार म्हणजे ए डी किंवा ए गुणिले डी, बरोबर आहे, ए इंटू डी, किंवा डायरेक्टली आपण काय लिहू शकतो ए डी। त्याच्यानंतर ही झाली फर्स्ट पेअर। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अगोदर तुम्हाला अशाच पद्धतीने तिरकस गुणाकार करायचा आहे। पहिली हीच पेअर तुम्हाला घ्यायची आहे ए डी। ओके, हे झाल्यानंतर दुसरी पेअर तुम्ही घेऊ शकता ही बीसी आणि मध्ये यांचं सबट्रॅक्शन करायचं बीसी। समजतंय, लक्षात ठेवा व्यवस्थित। अगोदर तुम्ही एडी अशा पद्धतीची पेअर घेणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही असं करणार आणि हे झाल्यानंतर मग नंतर मायनस सबट्रॅक्शन करायचं। दुसरी पेअर आहे ती म्हणजे कोणती, बीसी। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण याच्या आधाराने आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो आणि ती अगदी सिंपल आहे। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला क्रॅमर्स रूल मेथड आली पाहिजे तर अगोदर तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढता आली पाहिजे। ओके, अजून एक नवीन मुद्दा जो याच्यात आहे, एमसीक्यूज मध्ये विचारला जाऊ शकतो। क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये जी डिग्री असते, डिटर्मिनंटची डिग्री असते बघा, या ठिकाणी मी लिहिलेलं आहे डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज 2, म्हणजे ह्या डिटर्मिनंटची जी डिग्री असते ती किती असते, 2 असते। का बरं 2 असते, कारण की या डिटर्मिनंट मध्ये 2 कॉलम्स आहे बघा, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम, 2 कॉलम्स आहे आणि 2 काय आहे, रो आहे। म्हणजे एक असा रो आणि एक असा रो, म्हणजे 2 कॉलम्स आहे आणि 2 रोज आहे, म्हणून या डिटर्मिनंटची डिग्री किती असते, 2 असते। तर अगोदर आपण काय करणार आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची आपण याची अगोदर प्रॅक्टिस करू आणि हे तुम्हाला आल्यानंतर मग पुढे आपण क्रॅमर्स रूल ने लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू। ठीक आहे, चला मग आपण आता काय करू, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करायची आपण अगोदर हे शिकून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण क्रॅमर्स रूल मेथडने लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू। हे अगोदर तुम्हाला आलं पाहिजे। ठीक आहे, चला क्वेश्चन दिलेला आहे बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स। जे डिटर्मिनंट्स तुम्हाला दिलेले आहे त्याच्या किमती तुम्हाला काढायच्या आहे। ठीक आहे, 1 बाय 1 मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो आणि नंतर लगेच तुम्हाला बोर्डवर काही एक्झाम्पल ऍज अ होमवर्क देतो। ठीक आहे, तर बघा कसं सॉल्व्ह करणार, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे सगळ्या मुलांना। आन्सर, डिटर्मिनंट तुम्ही कोणत्याही कॅपिटल लेटर्सने दाखवू शकता। ठीक आहे, एबीसीडी कोणत्याही कॅपिटल लेटर्स तुम्ही डिटर्मिनंट दाखवण्यासाठी युज करू शकता। ठीक आहे, तर आपण या ठिकाणी डी चा वापर करू। डी इज इक्वल टू काय डिटर्मिनंट दिलेलं आहे आपलं, -1 2 5 4। ठीक आहे, या डिटर्मिनंटची आपल्याला काय काढायची आहे, व्हॅल्यू काढायची आहे। अतिशय सिंपल आहे। सो इज इक्वल टू तुम्हाला काय सांगितलेलं आहे, फक्त याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं। पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना अगोदर तुम्हाला ही पेअर घ्यायची आहे, बरोबर आहे। ही पेअर तुम्ही अगोदर घेणार, म्हणजे कसं घेणार, आता या ठिकाणी मायनस आहे, मग मायनसला आपण काय करू, ब्रॅकेट करू, -1 राईट आहे, -1 इंटू किती घेणार, 4। अगोदर आपण कोणती पेअर घेतली, ही पेअर घेतली, -1 इंटू 4। नंतर मध्ये काय घ्यायचं, मायनस, त्यांचं सबट्रॅक्शन करायचं।
सेकंड पेअर कोणती घेणार आपण? ही अशी क्रॉस, ही क्रॉस पेअर आपण सेकंड घेणार. मग तुम्ही 2 into 5 घ्या किंवा 5 into 2 घ्या, नो प्रॉब्लेम. ओके, तर कोणती आहे ती? 5 into 2. समजते? अतिशय सिंपल आहे. फक्त ही पेअर कशी घ्यायची हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू व्यवस्थित काढू शकता. ओके, आता पुढे काय करणार? मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन करायचं आहे. तर अगोदर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आपण आणि साइन कडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. 4 1 जा 4, राईट आहे. पण या ठिकाणी मायनस आहे. या दोघांबद्दल विचार करतोय आपण. 4 1 जा 4, पण मायनस आहे म्हणून याला पण काय येणार? मायनस, राईट आहे. हे मायनस ऍज इट इज. 5 2 जा 10, राईट आहे. ओके, आता या दोघांचं काय होणार बघा, दोघांचे साइन सेम आहे. -4 -10 म्हणजे दोघांची काय होणार? ऍडिशन होणार, राईट आहे. तर चला मग दोघांची ऍडिशन करून घेऊ. 4 आणि 10 किती होता? 14. ओके, आणि साइन ऑफ ग्रेटर नंबर द्यायला कधी विसरायचं नाही. म्हणजे साइन ऑफ ग्रेटर नंबर किती आहे? 10 हे ग्रेटर आहे म्हणजे साइन काय आहे? मायनस, म्हणजे याला पण काय येणार? मायनस, राईट आहे. मग लास्टला तुम्हाला काय लिहायचं आहे? देअरफॉर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज, काय व्हॅल्यू आलेली आहे डिटर्मिनंटची? -14. आणि याला एक व्यवस्थित असा बॉक्स करायचा आहे. तर खूप सिंपल आहे. 1 मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये पण हा विचारला जाऊ शकतो. तर अगोदर तुम्हाला फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जे क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही जे करणार आहे फक्त ती पेअर व्यवस्थित घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगतो, अगोदर आपण ही पेअर घेणार, राईट आहे. आणि नंतर मग मायनस घ्यायचं, सबट्रॅक्शन करायचं. सेकंड पेअर आपण अशी घेणार. व्यवस्थित लक्ष द्या आणि समजून घ्या. आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. व्यवस्थित लक्ष देत राहा, एक्झाम्पल व्यवस्थित समजून घेत चला. ओके, आता सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल 6 -3 -5 -2. मी थोडे मायनसचे एक्झाम्पल जास्त घेतो म्हणजे तुम्हाला लवकर क्लिअर होईल, ठीक आहे. जर प्लसचे घेतले सिंपल असतात. सो आन्सर, तर आपण या डिटर्मिनंटला आपण डी नेच दाखवू, ठीक आहे. सो डी इज इक्वल टू काय? डिटर्मिनंट काय दिलेला आहे? 6 -3 -5 -2, राईट आहे. अतिशय सिंपल आहे. फक्त याचं काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर अगोदर कोणती पेअर घेणार आपण? ही 6 into -2, राईट आहे, बरोबर आहे. ओके, 6 into आता -2 आहे, बरोबर आहे. 6 into -2 मायनस आहे म्हणून त्याला काय करायचं? ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. -2 झालं. ही पेअर घेतली आपण. आता नंतर सबट्रॅक्शन करायचं. मायनस, आता जी दुसरी पेअर आहे या टाईपची ही पेअर घ्यायची. म्हणजे काय नंबर्स आहे? -5 आणि -3. तर दोघांना काय करायचं? ब्रॅकेट मध्ये घ्यायचं, कारण ते मायनस आहे. -5 into किती आहे? -3, बरोबर आहे. बघा मायनस आहे म्हणून मी त्याला काय केलेलं आहे? ब्रॅकेट करायचं आहे. आणि तुम्हाला सुद्धा ब्रॅकेट करायचं आहे. तर आता आपण काय करू? एकेकाचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 6 2 जा 12, साइन दुने 12 म्हणजे इथे किती येणार? 12, बरोबर आहे. पण या दोघांचा विचार करायचा. दोघांपैकी एकाला साइन आहे म्हणजे आन्सरला पण काय येणार? साइन. या साइनचा आणि या साइनचा काही संबंध नाही. या दोघांचं इथं मल्टिप्लिकेशन झालं, याला काय आलं? मायनस. ओके, आता पुढं इथं मध्ये मायनस आहे मग ते मायनस ऍज इट इज, बरोबर आहे. इथं मध्ये मायनस, ते मायनस काय घेतलं मी? ऍज इट इज. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 3 जा 15, 5 3 15. इथं लिहिले 15, पण हे मायनस आणि हे मायनस म्हणजे मायनस गुणिले मायनस, मायनस इंटू मायनस काय होतं? प्लस. म्हणजे याला प्लस दाखवायची गरज आहे का? नाही. डायरेक्टली काय झालं? प्लस. आणि हे साइन इथं ऍज इट इज आलं. समजतंय? व्यवस्थित लक्ष द्या. आता पुन्हा एकदा या दोन्ही नंबरचे जे साइन आहे ते कसे आहे? सेम आहे. म्हणून आपण दोघांचं काय करणार? ऍडिशन करणार. सो 12 and 15 ऍडिशन करून घेऊ. 2 and 5 7, 1 and 1 2, 27 27. पुन्हा साइन ऑफ ग्रेटर नंबर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. ग्रेटर कोण आहे? 15, त्याचं साइन काय आहे? मायनस. ओके, सो देअरफॉर काय लिहिणार आपण लास्ट रिमार्क? व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज -20 आणि याला एक चांगल्या प्रकारचा असा बॉक्स करायचा आहे. तर सिंपल आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणं काही जास्त हार्ड नाहीये. अजून एक एक्झाम्पल दाखवतो आणि नंतर तुम्हाला जे होमवर्क देतो ते तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित लिहून घ्या, ठीक आहे. थर्ड नंबरचा एक्झाम्पल्स घेतोय मी. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. अजूनही जर समजलं नसेल तर या लास्ट एक्झाम्पल मध्ये व्यवस्थित समजून घ्या. एक्झाम्पल नंबर 3, 0
-5 1 2. ओके, काय दिलेलं आहे 0 -5 1 2 या डिटर्मिनंटची सुद्धा आपल्याला काय काढायची आहे, व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर चला स्टार्ट करू. आन्सर D इज इक्वल टू डिटर्मिनंट लिहून घेऊ आपण. काय दिलं आहे 0 -5 1 2. फक्त काय करायचं आहे, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि सबट्रॅक्शन करायचं आहे. पण महत्वाचा मुद्दा पेअर व्यवस्थित घ्यायची आहे, जोडी व्यवस्थित घ्यायची आहे तुम्हाला. म्हणजे अगोदर कशी घेणार तुम्ही, या पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांची पेअर चुकली त्याचा आन्सर पण चुकणार, म्हणून ही व्यवस्थित जोडी याची घ्यायची तुम्हाला. बरोबर आहे. 0 × 2 0 × किती आहे 2, ही झाली फर्स्ट पेअर. मध्ये मायनस, बरोबर आहे. सेकंड पेअर किती आहे 1 × -5 1 × किती आहे -5, म्हणून त्याला काय करायचं ब्रॅकेट. समजतंय. ओके, मग त्याला सॉल्व्ह करू. सांगा बरं 0 × 2 0 गुणिले 2 किती येतात, 0च होणार आहे का नाही. म्हणजे काय होणार 0. आणि नंतर पुढं 5 1 जा 5 5 1 5. पण आता इथं व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी मायनस आहे आणि इथं पण मायनस आहे. या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं, पण हे मायनस मायनस काय होणार, या ठिकाणी प्लस होणार. म्हणजे इथं कोणतं साईन येणार, आता प्लस येणार. मायनस येणार का नाही, म्हणजे मायनस मायनस काय झालेलं आहे प्लस. म्हणजे फायनल आन्सर याचं काय येणार 0 + 5 म्हणजे किती येणार 5. देअरफॉर आपण काय लिहिणार, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 5. तर अशा पद्धतीने तुम्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकता. तुम्हाला मी 4 एक्झाम्पल्स होमवर्क मध्ये देतो, लगेच देतो. ते तुम्ही लगेच स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या. ठीक आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघत चला, लक्षपूर्वक. ठीक आहे. बघा, तुम्हाला आता 4 एक्झाम्पल होमवर्क मध्ये देतो ह्याच टाईपवर. फर्स्ट नंबर 1 6 2 -3 2. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड -8 -7 5 3. थर्ड एक्झाम्पल 11 2 -1 0. And fourth example number 4 7 5 1 2. तर हे 4 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. आता आपण क्रॅमर्स रूल मेथड स्टार्ट करणार आहे. क्रॅमर्स रूल मेथड स्टार्ट करणार आहोत. ही मेथड कशी आहे, या मेथडने लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे यासाठी तुम्हाला व्यवस्थित आता इकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. तर अगोदर क्रॅमर्स रूल साठी एक फॉर्म्युला आहे. ह्या मेथडसाठी फॉर्म्युला आहे, खूप सिंपल आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूलने काय असतं बघा, x इज इक्वल टू dx अपॉन d. dx अपॉन d हा फर्स्ट फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि सेकंड या ठिकाणी दिलेला आहे y इज इक्वल टू dy अपॉन d. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. यांच्या मदतीने आपण x आणि y या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणार आहोत. ठीक आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, काही जास्त अवघड नाहीये. dx आहे, x आहे तर dx आहे. dx अपॉन d आहे. d फिक्स आहे दोन्ही ठिकाणी. बघा, d हे दोन्ही ठिकाणी कसं आहे, फिक्स आहे. x असेल तर काय घ्यायचं dx, आणि y असेल तर काय घ्यायचं dy. आणि दोघांना कशाने डिवाइड करायचं, ds करायचं. म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी जास्त अवघड नाही. पण आता एक नवीन मुद्दा या ठिकाणी बघा, या मेथडवर बोर्डाच्या पेपरमध्ये 1 मार्क्स साठी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये, फर्स्ट क्वेश्चन मध्ये. तर कसं विचारला जाऊ शकतो, मी या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा. 1 मार्क्स साठी, 1 मार्कासाठी काय दिलेलं आहे क्वेश्चन, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन x and y if dx is equal to 49 and dy is equal to -63 and d is equal to 7, then what is the value of x. म्हणजे खूप सिंपल एक्झाम्पल आहे. तुम्हाला dx, dy आणि d तिघांच्या किमती दिलेल्या आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी x ची व्हॅल्यू विचारलेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन सुद्धा दिलेले आहे. तुम्हाला फक्त जे आन्सर राईट आहे त्याला तुम्हाला काय करायचं, ते आन्सर तुम्हाला फक्त लिहायचं आहे. तर कसं सॉल्व्ह करणार, अतिशय सिंपल आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला या बॉक्समध्ये तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवतो. आता तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, बरोबर आहे. तर या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आणि व्हॅल्यू काढायची. पण तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची सांगितली, फाइंड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे तुम्हाला फक्त एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, वाय ची काढायची आहे का नाही.
1 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुम्हाला कधी एक्स ची पण विचारू शकता किंवा वाय ची पण विचारू शकता. ह्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू विचारलेली आहे. मग आपण फक्त काय करणार, एक्स साठी फॉर्म्युला लिहिणार. तर एक्स साठी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे, हा फॉर्म्युला आहे. काय तो dx अपॉन डी, बरोबर आहे. मग आता तुम्ही काय करा, व्हॅल्यू पुट करून मला dx ची व्हॅल्यू चेक करा, किती दिलेली आहे 49 डिवायडेड बाय, आणि डी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 7. मग मी इथे किती दिली ना 7. फक्त त्याला डिवाइड करा आणि आन्सर येईल 7 7 जा 49, म्हणजे 7 7 49. म्हणजे सांगा आन्सर किती आला, एक्स व्हॅल्यू किती आली 7. म्हणजे याच्यापैकी कोणता आन्सर आहे आपलं, फर्स्ट आन्सर आहे. मग जेव्हा तुम्ही बोर्डामध्ये आन्सर लिहिणार, मल्टिपल चॉईसचं तुम्ही ज्यावेळेस आन्सर लिहिणार, तर त्यावेळेस आन्सर लिहिण्याची पद्धत कशी असते, जर आपला आन्सर ए आहे तर तुम्हाला अगोदर ए सुद्धा लिहायचं आहे आणि जे आन्सर आहे ते सुद्धा लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही बोर्डामध्ये लिहायचं आहे. फक्त ए किंवा 7 असं तुम्ही लिहू शकत नाही, पूर्ण टर्म तुम्हाला त्या आन्सर मध्ये लिहायची आहे. तर अशा पद्धतीवर ह्या टाईपवर 1 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता जे लिनियर इक्वेशन्स आहे ते आपण क्रॅमर्स रूलने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण व्यवस्थित बघू. हे सिंपल आहे, फक्त तुम्ही काय करा, हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण क्रॅमर्स रूलने लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करणार, आता तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युझिंग क्रॅमर्स रूल. बघा बेटा, ही मेथड एक खूप आयएमपी मेथड आहे, व्हेरी आयएमपी मेथड आहे, ही इम्पॉर्टंट मेथड आहे. ह्या मेथडवर सुद्धा बोर्डाच्या पेपरमध्ये 3 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून तुम्ही ही मेथड व्यवस्थित शिकून घ्या. अतिशय सिंपल मेथड आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. ठीक आहे, तर चला स्टार्ट करू. 2 या ठिकाणी इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहे आन्सर. तर दोन्ही इक्वेशन अगोदर काय करायचे, एका खाली एक दोन्ही इक्वेशन व्यवस्थित लिहून घ्यायचे. कसे लिहिणार, हिअर फर्स्ट इक्वेशन काय आहे, 3x मायनस 2y इज इक्वल टू 3. हे फर्स्ट इक्वेशन आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, बरोबर आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, ही जी संख्या आहे ती नेहमी इज इक्वल टू च्या त्या साईडलाच पाहिजे. ती जर या साईडला असेल तर तिला त्या साईडला ट्रान्सफर करायचं. सेकंड इक्वेशन याच इक्वेशनच्या खाली आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक आहे, काय आहे ते 2x प्लस y इज इक्वल टू 16. तर पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहून घ्यायचे आहे, बरोबर आहे. आता ज्या वेळेस तुम्ही क्रॅमर्स रूलने इक्वेशन सॉल्व्ह करणार, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला अगोदर 3 व्हॅल्यू काढणं खूप गरजेचं आहे. 3 व्हॅल्यू कोणत्या, अगोदर तुम्ही डी काढणार, कारण की तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला काय आहे, dx अपॉन डी आणि dy अपॉन डी. तर म्हणजे अगोदर तुम्ही काय काढणार, डी काढणार. याच्यानंतर तुम्ही काय फाइंड करणार, dx फाइंड करणार, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय फाइंड करणार, dy फाइंड करणार. म्हणजे अगोदर तुम्हाला या तिघांची व्हॅल्यू फाइंड करावी लागते आणि नंतर क्रॅमर्स रूलचा तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा असतो. ठीक आहे, तर अतिशय सिंपल आहे, हे फाइंड करणं काही जास्त अवघड नाहीये. एक एक आपण सॉल्व्ह करू. चला स्टार्ट करू. हिअर अगोदर आपण काय करतोय, डी ची व्हॅल्यू काढतोय. ठीक आहे, तर डी ची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची असते. तर तुम्हाला तिघांची व्हॅल्यू कशी काढायची व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. महत्वाचं म्हणजे काय असतं, यांच्या व्हॅल्यू घेणं. यांच्या व्हॅल्यू तर डायरेक्टली घेणं, आपण फॉर्म्युला वापरत नाही, डायरेक्टली आपण यांच्या व्हॅल्यू या ठिकाणी घेणार आहे आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणार आहे. तर बघा, ज्या वेळेस आपण डी ची व्हॅल्यू घेतो, डी साठी व्हॅल्यू फाइंड करतो आपण, त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्या आहे, या अशा व्हर्टिकल व्हॅल्यूकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, तर अगोदर तुम्ही एक्स ची व्हॅल्यू होणार, काय घेणार बघा 3, काय घेतली 3. त्याच्यानंतर लगेच खालची घ्यायची 3 नंतर 2 आणि त्या खालीच लिहायची 3 2 झालं, बरोबर आहे. आता दुसऱ्या व्हॅल्यू वायच्या व्हॅल्यू घेऊ. काय वायच्या व्हॅल्यू बघा, इथं काय दिली ती -2 आहे. मायनस असेल तर तुम्हाला मायनसच घ्यायची आहे, -2 बरोबर आहे. काय दिलेली आहे -2. त्याच्यानंतर खालची व्हॅल्यू, इथं वायचा कोएफिशियंट किती आहे दिलेला नाही, म्हणजे किती आहे तो 1, म्हणजे याच्यासोबत नंबर किती आहे 1, याचा सहगुणक किती आहे 1. समजलं. तर तुम्हाला डी साठी अशा पद्धतीने व्हॅल्यू घ्यायची आहे. ह्या व्हॅल्यू कशा घ्यायच्या तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. डी साठी व्हॅल्यू कशी घेणार, उभ्या व्हॅल्यू घेणार 3 2 -2 1, म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू इथं घेतल्या आणि या दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी घेतल्या. ह्या व्हॅल्यू जर तुम्हाला व्यवस्थित घेता आल्या तर हे सॉल्व्ह करणं मग जास्त काही अवघड नाही. ओके, मग आता हे कसं सॉल्व्ह करायचं मी तुम्हाला अगोदरच शिकवलं. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला, बरोबर आहे. मग कसं फाइंड करणार, तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग करा, अगोदर ही पेअर घ्यायची, काय आहे 3 × 1, राईट आहे की नाही, आणि मध्ये सबट्रॅक्शन
ही पेअर झाली. आता दुसरी इथं -2 आहे, ही पेअर घेणार आपण आता -2. मग याला आपण छानसं एक काय करू, ब्रॅकेट करू. -2 इंटू 2. ओके. आणि हे सॉल्व्ह करायचं. 3 1 जा 3. बरोबर आहे. यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन गुणाकार करून घेतला. आता या दोघांचा करू. 2 दुने 4, 2 2 जा 4. पण मायनस मायनस काय होणार, मायनस मायनस काय होणार, प्लस. आणि या दोघांची ऍडिशन करा आता. 3 आणि 4 किती होता, 7. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली आपल्याला आता, 7. अशा पद्धतीने आपण आता डी ची व्हॅल्यू काढली. आता याच पद्धतीने आपल्याला dx आणि dy ची व्हॅल्यू काढायची आहे. चला मग ते पण काढून घेऊ आपण आता व्यवस्थित. बघा या ठिकाणी हिअर dx साठी पुन्हा डिटर्मिनंट आपण तयार करतो आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, dx साठी व्हॅल्यू कशा घ्यायच्या ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे महत्वाचं बेटा. ज्या मुलांना व्हॅल्यू कशा घ्यायचे हे जर समजलं तर तो विद्यार्थी क्रॅमर्स रूलने हे इक्वेशन लगेच सॉल्व्ह करू शकतो. त्याला खूप सिंपल पद्धतीने येऊन जाईल. फक्त तुम्हाला महत्वाचं आहे व्हॅल्यू कशा घ्यायच्या, किमती कशा घ्यायच्या हे समजलं पाहिजे. ठीक आहे. तर डीचं तर सिंपल आहे का नाही, डीच्या व्हॅल्यू डायरेक्ट घ्यायच्या आहे. पण आता dx साठी काय करायचं बघा. ज्या व्हेरिएबल साठी तुम्ही व्हॅल्यू काढताय, म्हणजे तुम्ही x साठी काढताय, dx काढताय, मग तुम्हाला काय करायचं आहे, dx साठी तुम्हाला x च्या व्हॅल्यू घ्यायच्या नाही. dx साठी x च्या व्हॅल्यू घ्यायच्या नाही. मी काय म्हणतोय समजतंय ना व्यवस्थित. dx साठी x च्या व्हॅल्यू बिलकुलही घ्यायच्या नाही. मग कोणत्या घ्यायच्या, तर या उरलेल्या व्हॅल्यू घ्यायच्या. बघा dx साठी या x च्या व्हॅल्यू घेणार का, नाही. या उरलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण घेणार. पण मग त्या पण कशा घ्यायच्या ते पण व्यवस्थित लक्ष द्या. या पण घेत असताना तुम्हाला डायरेक्टली अशाने घ्यायच्या आहे. तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर ह्या ज्या इज इक्वल टू च्या तिकडच्या म्हणजे या बाहेरच्या व्हॅल्यू आहे, अगोदर ह्या व्हॅल्यू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि याच्यानंतर ह्या व्हॅल्यू घ्यायच्या आहे. समजतंय. म्हणजे बाहेरच्या व्हॅल्यू किती आहे, 3 16. अगोदर या बाहेरच्या घेतल्या आणि नंतर मधल्या कोणत्या आहे, -2 1 -2 1. समजतंय बेटा. व्हॅल्यू कशा घ्यायच्या हे जर समजलं तर हे सिंपल आहे, काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो, dx साठी आपण x च्या व्हॅल्यू घेणार नाही. बिलकुलही dx साठी x च्या व्हॅल्यू घेणार नाही. ह्या उरलेल्या व्हॅल्यू आपण घेणार आहे. पण याच्यात पण कंडिशन अशी आहे, अगोदर आपण बाहेरच्या व्हॅल्यू घेणार आणि नंतर मधल्या व्हॅल्यू घेणार आतमधल्या. ठीक आहे. म्हणजे 3 आणि 16 अशा उभ्या घेतल्या, -2 आणि ते किती आहे 1 ते घेतले. आणि बस. याला सॉल्व्ह करणं मग आता जास्त अवघड आहे का, नाही. चला मग सॉल्व्ह करू. 3 इंटू अगोदर ही पेअर घेतली, 3 इंटू 1. ओके. नंतर मध्ये काय घ्यायचं, मायनस. सेकंड पेअर कोणती आपली, -2 इंटू 16. -2 मी पुन्हा एकदा इथं काय केलेलं आहे, ब्रॅकेट केलेले. बरोबर आहे. समजतंय. सिंपल आहे, जास्त काही अवघड नाहीये. करा आता. मल्टिप्लिकेशन करायचंय आपल्याला. 3 1 जा 3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं. बरोबर आहे. आता या दोघांचं करू. पण इथं मायनस मायनस काय होणार, मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. बरोबर आहे. हा दोघांचं 16 दुने 32, 16 2 जा 32. राईट आहे. आणि या दोघांची ऍडिशन करू. 3 and 32 35. म्हणजे ही मिळाली आपल्याला dx ची व्हॅल्यू. बघा डिटर्मिनंट सॉल्व्ह करणं अवघड नाही, काहीच अवघड नाही. फक्त व्हॅल्यू कशा घ्यायच्या हे जर समजलं तर ही मेथड आपल्याला आलीच समजा. ओके. आता लास्ट काय आहे, dy. आता लास्ट आहे dy. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार, आपण dy साठी व्हॅल्यू काढतोय म्हणजे आपण y च्या व्हॅल्यू घेणार का, नाही. y च्या व्हॅल्यू आता या ठिकाणी घ्यायच्या नाही. मग कोणत्या व्हॅल्यू घेणार, या उरलेल्या व्हॅल्यू x च्या आणि बाहेरच्या. समजतंय. पण याच्यामध्ये कंडिशन अशी आहे, अगोदर तुम्ही x च्या व्हॅल्यू घ्या. कोणत्या व्हॅल्यू घेणार, x च्या व्हॅल्यू घेणार आणि नंतर बाहेरच्या घेणार. y साठी y च्या व्हॅल्यू घ्यायच्या नाही. समजतंय. व्यवस्थित लक्ष द्या. अगोदर या व्हॅल्यू घ्या. काय आहे ते 3 आणि 2. अगोदर आपण x च्या व्हॅल्यू घेतल्या, y च्या व्हॅल्यू आपण घेणार नाही. अगोदर कोणाच्या घेतल्या, x च्या 3 आणि 2 आणि नंतर बाहेरच्या घ्यायच्या 3 आणि 16. बस. ज्या मुलाला व्हॅल्यू कसं घ्यायचं हे जर समजलं तर तो विद्यार्थी सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. बस. मग आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 3 इंटू किती आहे 16. बरोबर आहे. ही झाली फर्स्ट पेअर. सेकंड 3 इंटू किती आहे 2. राईट आहे. आता मल्टिप्लिकेशन करू. 16 3 जा 16 3 किती होता 48 48. राईट. या दोघांचं करा. 3 2 जा 6. दोघांचं काय होणार, सबट्रॅक्शन. 48 मायनस 6 42. ही आली dy ची व्हॅल्यू. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही व्हॅल्यू या ठिकाणी काढलेल्या आहे, dx dy. आणि आता आपण आपला काय वापरणार, फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आपला काय आहे,
बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. तर अगोदर आपण काय घेणार, देअरफॉर एक्स इज इक्वल टू, काय फॉर्म्युला, एक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी. राईट आहे. मग सांगा डीएक्स ची व्हॅल्यू बघा किती दिलेली आहे. डीएक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी बॉक्स केलेला आहे, किती आहे ती 35 अपॉन डी ची व्हॅल्यू किती आहे 7 या ठिकाणी आहे. डी ची व्हॅल्यू किती आहे 7. मग करा सॉल्व. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 35 ला 7 ने डिवाइड करायचं. 7 5 जा 35, 7 5 किती होता 35 म्हणजे 5. या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. वाय इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिलेला आहे, डीवाय अपॉन डी. बरोबर आहे. मग आता डीवाय ची व्हॅल्यू चेक करा. किती डीवाय ची व्हॅल्यू 42 डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू पुन्हा किती आहे 7. बरोबर आहे. डिवाइड करा. 7 6 जा 42, 7 सकून 42 म्हणजे 6. तर अशा प्रकारे आपण वाय ची व्हॅल्यू सुद्धा काढलेली आहे. म्हणजे तुम्ही एक्स आणि वाय दोघांची व्हॅल्यू काढलेली आहे. फक्त लास्टला शेवटी या व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा यासाठी काय द्यायचं आहे, रिमार्क द्यायचा आहे. कसा रिमार्क देणार, जसं आपण पहिल्यापासून देत आहे. सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू किती आलं 5 अँड वाय इज इक्वल टू किती आलेलं आहे 6 आणि याला एक बॉक्स करायचा आहे. तर अतिशय सिंपल आहे. क्रॅमर्स रूलने लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणं काही जास्त अवघड नाहीये. व्यवस्थित समजून घ्या. या एक्झाम्पल साठी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करून एक्झाम्पल्स लिहून घ्या. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल्स मी व्यवस्थित सॉल्व्ह करून देतो. ज्या मुलांना अजून पण नसेल समजलं त्यांनी अजून व्यवस्थित बघा आणि लक्ष द्या आणि समजून घ्या. ठीक आहे. फक्त काय करायचं आहे बाळांनो, डी, डीएक्स आणि डीवाय हे तिन्ही अगोदर काढून घ्यायचे आणि नंतर शेवटी काय वापरायचा फॉर्म्युला. 3 मार्कासाठी क्वेश्चन विचारलाय. सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. 3x प्लस वाय इज इक्वल टू 1 सेमिकॉलन 2x मायनस 11y इज इक्वल टू 3. हे इक्वेशन सुद्धा आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं आहे. आता तुम्ही अजून व्यवस्थित लक्ष द्या. या एक्झाम्पल मध्ये व्यवस्थित समजून घ्या, कारण की याच्यानंतर मी तुम्हाला आता होमवर्क देणार आहे. ठीक आहे. बघा अगोदर काय करणार, जे दोन्ही इक्वेशन दिलेले आहे ते दोन्ही इक्वेशन तुम्हाला एकाखाली एक व्यवस्थित लिहून घ्यायचे. फक्त ही पहिली स्टेप करायची तुम्हाला. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे 3x प्लस वाय इज इक्वल टू 1. हे झालं फर्स्ट इक्वेशन. हे आपण लिहून घेतलं. सेकंड इक्वेशन याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे. काय ते 2x मायनस 11y इज इक्वल टू 3. राईट आहे. तर दोन्ही इक्वेशन आपण एकाखाली एक व्यवस्थित लिहून घेतले. आता आपण पुन्हा काय करणार, डी, डीएक्स, डीवाय हे तिघांची व्हॅल्यू फाइंड करणार. चला स्टार्ट करू. हिअर डी. तर डी साठी तुम्हाला जेव्हा तुम्ही डी डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करता त्यावेळेस याच्यामधल्या व्हॅल्यू कशा घ्यायच्या हे तुम्हाला व्यवस्थित पुन्हा एकदा समजलं पाहिजे. समजून घ्या. याच्यासाठी व्हॅल्यू घेणं अवघड नाही, सिंपल आहे. याच्यासाठी डायरेक्टली व्हॅल्यू घ्यायच्या. आपण त्या 3 2 उभ्या व्हॅल्यू एक्स आणि वायच्या व्हॅल्यू यासाठी घ्यायच्या आहे. 3 2 त्यानंतर याचा कोएफिशियंट किती आहे 1 1 आणि किती आहे -11. डी साठी व्हॅल्यू घेणं खूप सिंपल आहे. 3 2 ओके 1 -11 समजलं. मग आता त्याला सॉल्व्ह करू. पुन्हा एकदा आपण काय करणार याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. अगोदर ही पेअर घेणार आपण. 3 इंटू किती आहे -11 म्हणजे आपण काय केलं त्याला ब्रॅकेट केलेले. नंतर सबट्रॅक्शन करायचे -1 इंटू 2. बरोबर आहे. तर चला आता दोघांचं आपण काय करू, पहिले मल्टिप्लिकेशन करून घेऊ आणि नंतर पुढचं कॅल्क्युलेशन करू. 11 3 जा 11 3 किती होता 33. राईट आहे. 33 आणि या ठिकाणी काय दिलं दोघांपैकी इथं मायनस आहे. बरोबर आहे. म्हणजे याला पण काय येणार मायनस. या मायनसचा आणि या मायनसचा काही संबंध नाही. समजतंय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे म्हणजे या आन्सरला मायनस आलेलं आहे. याचं कॅल्क्युलेशन तिकडं. ओके. आता 2 1 जा 2 बे 1 बे पण पुन्हा या ठिकाणी मायनस आहे. समजतंय. आता याला सॉल्व्ह करू. 33 आणि 2 दोघांचं साइन कसं आहे सेम आहे. मायनस मायनस आहे म्हणजे दोघांची या ठिकाणी काय होणार आहे ऍडिशन होणार आहे. किती झाली 35. पण पुन्हा एकदा आपण साइन ऑफ ग्रेटर नंबर मोठ्या संख्येस काय देणार चिन्ह. म्हणजे इथं किती आलं -35. ही आली बेटा डी ची व्हॅल्यू. समजते. ओके. आता आपण फाइंड करणार आहे कशाची व्हॅल्यू काढणार आहे आपण आता डीएक्स. डीएक्स इज इक्वल टू बघा
आता dx साठी व्हॅल्यू तुम्हाला व्यवस्थित घ्यायच्या आहे. ठीक आहे, याच्यासाठी व्हॅल्यू घेणं सिंपल आहे. उभ्या व्हॅल्यू आपण डायरेक्टली या ठिकाणी घेतलेल्या आहे. पण आता dx साठी व्हॅल्यूज कशा घेणार ते व्यवस्थित समजून घ्या. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, dx साठी आपण x च्या व्हॅल्यू घेणार नाही. समजते? dx साठी आपण x च्या व्हॅल्यू घेणार नाही. मग या रिमेनिंग ज्या व्हॅल्यू आहे, उरलेल्या ज्या व्हॅल्यू आहे त्या आपण घेणार. पण याच्यामध्ये पण कसं करणार, अगोदर आपण बाहेरच्या व्हॅल्यू घेणार. कोणत्या आहे ती? 1, 3. समजते? आणि नंतर आतमधल्या कोणत्या? 1 आणि -11. लक्षात ठेवा, जर मायनस असेल तर मायनसच घ्या. ठीक आहे, हे व्हॅल्यू समजलं. मग आता चला याला सॉल्व्ह करू. 1 इंटू किती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन? -11. ठीक आहे, नंतर पुन्हा सबट्रॅक्शन करायचे. -1 इंटू 3. राईट आहे. चला कॅल्क्युलेशन करा. 11 म्हणजे 11, पण काय येणार? मायनस, कारण की या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं. नंतर -3 म्हणजे 3. ओके, दोघांचे साईन कसे आहे? सेम आहे. म्हणजे दोघांच्या या ठिकाणी काय होणार? ऍडिशन होणार. 11 and 3 14, बट साइन ऑफ ग्रेटर नंबर. ही आली dx ची व्हॅल्यू. समजते? आता लास्ट dy. dy साठी आपल्याला फाइंड करायचं आहे. तर dy साठी जेव्हा तुम्ही व्हॅल्यू घेणार त्यावेळेस तुम्हाला d च्या व्हॅल्यू y च्या व्हॅल्यू घ्यायच्या नाहीये. समजते? जेव्हा आपण dx साठी x च्या व्हॅल्यू घेतो का? नाही. त्याच पद्धतीने dy साठी y च्या व्हॅल्यू घ्यायच्या नाही. मग कोणत्या घ्यायच्या? रिमेनिंग व्हॅल्यू. तर अगोदर x च्या म्हणजे आतमधल्या ज्या व्हॅल्यू आहे त्या घ्यायच्या आणि नंतर बाहेरच्या. तर x च्या व्हॅल्यू कोणत्या आहे? 3, 2. आणि बाहेरच्या व्हॅल्यू कोणत्या आहे? 1, 3. ठीक आहे, हे समजलं म्हणजे मेथड तुम्हाला आली, याच्यात काही अडचण नाही. ठीक आहे, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 3 मायनस सेकंड 1 इंटू 2. या असं क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि या पद्धतीने केलं. ठीक आहे, 3 3 जा 9 मायनस 2 1 जा 2. दोघांचं काय होणार? सबट्रॅक्शन. 9 - 2 7. ही आली आपली dy ची व्हॅल्यू. ओके, आता आपण यूज करणार फॉर्म्युला. काय सांगितलेलं आहे? बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. तर फर्स्ट फॉर्म्युला आहे हिअर x इज इक्वल टू काय दिलेला आहे? dx अपॉन d. बघा dx किती दिलेला आहे? -14 या ठिकाणी आहे. -14 अपॉन d ची व्हॅल्यू किती आहे? -35. राईट आहे, d ची व्हॅल्यू -35 आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आता देअरफॉर या दोघांचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर या ठिकाणी दोन्ही मायनस मायनस काय होणार रे? प्लस होणार. बरोबर, म्हणजे कट झाले. दोन्ही मायनस मायनस काय झाले? कट झाले. पण आता 14 आणि 35, 14 आणि 35 यांचं आपल्याला डिवाइड करायचं आहे. आणि जर तुम्हाला व्यवस्थित टेबल येत असेल, पाढे जर व्यवस्थित येत असेल तर या दोन्ही संख्या, दोन्ही नंबर 7च्या पाढ्यात येतात 7च्या टेबलमध्ये. म्हणजे कसं होणार? बेस 7 दुने 14. 7 ने डिवाइड करतोय ना आपण, आहे का नाही? 7 दुने 14 आणि 7 5 35. म्हणजे 7 2 जा 14, 7 5 जा 35. म्हणजे दोघांना मी काय केलं? 7 ने डिवाइड केलं. 7 ने दोघांना काय दिला? भाग दिला आणि मायनस मायनस काय झालं? या ठिकाणी कट झालं. ही आली x ची व्हॅल्यू. ठीक आहे, अशा अकाउंट मध्ये सुद्धा व्हॅल्यू येऊ शकते. त्याच्यानंतर y इज इक्वल टू dy अपॉन d. dy अपॉन d. बघा dy किती दिलेलं आहे? 7 अपॉन d ची व्हॅल्यू किती आहे? -35. राईट आहे. मग आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. y इज इक्वल टू दोघांपैकी एकालाच मायनस आहे, म्हणजे मायनस ते आन्सरला येणार आहे. बरोबर आहे, मायनस कट होणार नाही. पण आता याला डिवाइड करायचं आहे. 7 ने डिवाइड होतं म्हणजे दोघांना. वरती 7 1 जा 7. राईट आहे, आणि खाली 7 5 जा 35. हे अशा पद्धतीने असं डिवाइड करायचं. वरती काय लिहिलं आपण? 7 1 जा 7. 7 1 7 आणि खाली 7 5 जा 35. आणि या ठिकाणी आन्सरला काय आलं? मायनस येणार आहे. बरोबर आहे. मग लास्टला आपण काय लिहिणार? सोल्युशन इज x इज इक्वल टू 2 अपॉन 5 अँड y इज इक्वल टू -1 अपॉन 5. तुम्हाला एक्झाम्पल्स पण लिहून घ्यायचं आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करून पूर्ण एक्झाम्पल्स लिहून घ्या. आता तुम्हाला काय करतो, या मेथडवर काही होमवर्क देतो. ते होमवर्क तुम्ही कम्प्लीट करायचे आहे आणि मला आपल्या व्हॉट्सअपवर तुम्हाला क्रॅमर्स रूल या मेथडवर हे 4 होमवर्क मी दिलेले आहे.
या चारही होमवर्क साठी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 स्टार्ट करणार आहे. तर सगळ्या मुलांना सांगू इच्छितो, आपले जे व्हिडिओ मी सगळे अपलोड केलेले आहे ते सगळे तुम्ही सुरुवातीपासून बघा, तेव्हा तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण व्यवस्थित समजेल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला शिकवणं आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. कारण की याने काय होणार, जे नवीन लेक्चर मी अपलोड करणार ते तुम्हाला ते डायरेक्टली दिसणार. ठीक आहे. हे होमवर्क तुम्ही कम्प्लीट करून मला आपल्या व्हॉट्सअपवर सगळ्या मुलांनी पाठवायचे आहे. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, हा चॅप्टर संपल्यानंतर आपण या चॅप्टरवर 30 मार्क्सची टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे. तर ही टेस्ट तुम्हाला द्यायची आहे चॅप्टर संपल्यानंतर. टोटल प्रॅक्टिस सेट या चॅप्टर मध्ये किती आहे, 5 आहे. पूर्ण 5 प्रॅक्टिस सेट संपल्यानंतर तुम्हाला या चॅप्टरवर एक 30 मार्क्सची काय द्यायची आहे, टेस्ट द्यायची आहे. तर आता तुम्ही होमवर्क लिहून घ्या आणि व्यवस्थित मला व्हॉट्सअपवर याचे आन्सर्स पाठवा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय घेणार आहे, प्रॅक्टिस सेट 1.3. ओके.